बहुत बड़ा दंगल है। आणि आमचं ख्रिस्ती जीवन हे एक खूप मोठी दंगल आहे. कुश्ती का एक कुस्तीचा आखाडा आहे एक बहुत बड़ा दंगल है। आणि खूप मोठा कुस्तीचा आखाडा आहे. एक वचन पढ़ेंगे, एक वचन वाचूया. दूसरा तिमोथी दूसरा अध्याय दुसरं तिमोथी दुसरा अध्याय 5 वचन को पढ़ेंगे। 5 वचनाला वाचू. फिर अखाड़े में लड़ने वाला यदि विधि के अनुसार न लड़े तो मुकुट नहीं पाता. मराठी आणि जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट मिळत नाही. दोनों भाषांतर एकदम राइट है। उसका भाषांतर थोड़ा बड़ा, ये सबसे भारी भाषांतर है। दोन्ही भाषांतर व्यवस्थित आहे, परंतु हे पंडित रमाबाईचं एकदम सुंदर आणि योग्य भाषांतर आहे. मेरा इंग्लिश में बहुत और क्लियर करके लिखा है और साफ रीति से लिखा आणि है। इंग्रजी भाषेमध्ये अजून स्पष्टरित्या लिहिलेलं आहे. और लिखा है लिहिलं आहे फॉलो द लॉर्ड्स रूल आणि असं लिहिलंय की देवाच्या नियमांचं पालन करा, फॉर डूइंग हिज वर्क, कारण त्याचं काम करण्यासाठी. जस्ट एज एन एथलीट, आणि जसं एखादं जो मल्लयुद्ध करतो करनारा, जस्ट जस्ट एज एन एथलीट जो एक मल्लयुद्ध करतो करणारा, इधर फॉलोज द रूल, आणि जर त्यांनी नियम पालन केले, इधर फॉलो द रूल मतलब अगर उसने फॉलो नहीं किया, आणि क्षमा करा, जर त्यांनी नियम पालन नाही केले, जस्ट एज एन एथलीट आणि जे एका मल्लयुद्ध करणाऱ्यासारखा इधर फॉलोज द रूल जर त्यांनी नियम पालन नाही केले और किंवा इज डिस्क्वालिफाइड त्याला त्या खेळामधनं बाहेर काढण्यात येतं अँड विन्स नो प्राइज, आणि त्याला कुठलंही पारितोषिक बक्षीस मिळत नाही, पुरस्कार मिळत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो सुंदर लिखा है, तर खूप सुंदर लिहिलंय इंग्लिश में बहुत साफ है मेरे। आणि इंग्रजी भाषेत खूप स्पष्ट लिहिलंय. इसमें लिखा है, वापस पढ़ो। आणि याच्यात लिहिलंय की आणि हाँ, जर कोणी अगर कोई हाँ, मल्लयुद्ध करतो अगर कोई दंगल में मुकाबला करता है, तर ते नियमाप्रमाणे अगर उसने कायदे और कानून से वो मुकाबला नहीं किया, केलं वाचून त्याला मुकुट मिळत नाही, उसको सहरा नहीं मिलता। सहरा यानी पुरस्कार नहीं मिलता। आणि त्याला मुकुट मिळत नाही, बक्षीस मिळत प्रेज नाही. द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. पर इसके पहले जो इंग्लिश में लिखा है, फॉलो द लॉर्ड्स रूल्स फॉर डूइंग हिज वर्क। आणि याच्या आधी इंग्रजी भाषेमध्ये असे लिहिलेले की त्या नियमांचं पालन करा जे प्रभूचं काम करायसाठी आहे. फॉलो द लॉर्ड्स रूल, आणि त्या नियमांचं पालन करा, देवाच्या फॉलो नियमांचं द लॉर्ड्स रूल आणि देवाच्या नियमांचं पालन करा फॉर डूइंग हिज वर्क। आणि त्याचं काम करण्यासाठी. और उसके आगे लिखा है आणि त्याच्या पुढे लिहिले कि दंगल में आणि त्या मल्लयुद्धात मुकाबला करने वाला, आणि त्या मल्लयुद्धात तो युक्ती करणारा, कुश्ती करने वाला, कुस्ती करणारा, अगर मुकाबला करने वाला नियम और कायदे और कानून को अनुसरण या अपनाता नहीं, आणि तो कुस्ती करणारा त्या मल्लयुद्धामध्ये जर त्या नियमांचं तो पालन करत नाही, तो उसको सहरा या पुरस्कार नहीं मिलता। तर त्याला तो मुकुट किंवा ते बक्षीस मिळत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. मसीह जीवन एक मल्लयुद्ध है, आणि ख्रिस्ती जीवन एक मल्लयुद्ध एक आहे, मुकाबला है, आणि एक युद्ध है, एक युद्ध आहे, एक लड़ाई एक है, लढाई आहे. और इस लड़ाई की फतेह या जीत आणि या लढाईचे जे विजय आहे वो कायदे और कानून पर मबनी है, यानी अवलंबित है। आणि ते नियमांवर आणि कायद्यांवर ते अवलंबित आहे. Praise the Lord. हालेलुया. मबनी का मतलब है अवलंबित है। आणि ते अवलंबित आहे. Praise the Lord. मतलब अगर तुमको ख्रिस्ती जीवन जीना है, आणि जर तुम्हाला ख्रिस्ती जीवन जगायचं और आहे, अगर वो ख्रिस्ती जीवन आप कायदे और कानून से जीते हो, आणि जर ते ख्रिस्ती जीवन जर तुम्ही त्या नियमांनी आणि कायद्यांनी जर तुम्ही तो जगता, तुम सहरा पाते हो। तर तुम्हाला मुकुट मिळेल. Praise the Lord. हालेलुया. तो सवाल यह है कि क्या ये आप अपना जीवन कायदों और कानून से जी रहे हो,
आणि प्रश्न हा आहे की तुम्ही तुमचं जे जीवन जे जगत आहात ते तुम्ही त्या प्रभूच्या नियमांच्या नुसार तुम्ही जगत आहात काय या बेकायदों से अपना जीवन जी रहे हैं? किंवा मग कुठलेही नियम न पाळता तुम्ही आपलं असं जीवन जगत आहात. आपने बहुत सारी कोशिशें की होगी, तुम्ही खूप सारे प्रयत्न केले असतील, बहुत सारी मेहनत की होगी, खूप सारे कष्टही केले कोशिश कर रहे कि एक अच्छा मसीह जीवन जीने की, आणि प्रयत्न करत आहात की एक प्रभूचं एक चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी मेहनत कर रहे हैं कि किसी भी तरह से मैं एक अच्छा मसीह जीवन जीऊं. आणि कष्ट करत आहात की कशा तरी रीत्याने मी एक प्रभूसाठी एक ख्रिस्ती चांगलं जीवन जगू. लेकिन परंतु मेहनत करने के बावजूद, आणि कष्ट केलेले असताना देखील कोशिश करने के बावजूद प्रयत्न केलेले असताना आपने देखील मसीह जीवन कायदे और कानून से जिया नहीं, आणि तुम्ही ख्रिस्ती जीवन प्रभूच्या नियमांनी आणि कायद्याने जीवन जगला नाही तो आपको सेहरा या पुरस्कार नहीं मिलेगा. आणि तर तो तुम्हाला मुकुट किंवा मग ते बक्षीस ते तुम्हाला प्राप्त होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बहुत सारे ख्रिस्ती लोग नाखुश है, आणि आज खूप सारे ख्रिस्ती लोक जे आहेत ते आनंदी नाहीयेत, दुखित है. दुःखित आहेत. इधर बैठे हुए भी नाखुश है, आणि इथे बसलेले पण आनंदित नाहीयेत. और ऑनलाइन भी जितने भी लोग हैं वो खुश नहीं है. आणि ऑनलाईन पण जेवढे आहेत ते आनंदी नाहीत. ये कहते हुए आणि हे म्हणता हम आम्ही चर्च जाते हैं, चर्चला जातो हम दुआओं में जाते आणि हैं, प्रार्थनेला जातो, हम पवित्र बाइबल पढ़ते हैं, पवित्र वचन आम्ही वाचतो, हम दुआ भी करते आम्ही हैं, प्रार्थना पण करतो, हम नेक और अच्छे काम भी करते हैं. आणि आम्ही सत्कृत्य चांगले कामे पण करतो, हमने गरीबों को, अनाथों को और विधवाओं को खाना भी खिलाया आणि है. आम्ही गरिबांना, अनाथांना आणि विधवेंना जेव पण घातलंय. फिर भी इन सब काम करने के बावजूद आपको फायदा नहीं हुआ, आणि तरी देखील हे सर्व काम केलेले असताना देखील आम्हाला त्याचा काही उपयोग फायदा नाही झाला, लाभ नहीं डाला. लाभ नाही झाला. इसके बावजूद कि आपको ये फायदा नहीं हुआ, आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याचा लाभ नाही झाला. इतना ही नहीं, एवढंच नाही, हमने कलीसिया में आम्ही बोया है, आम्ही मंडळीमध्ये पेरलं आहे, पेरनी किया है. पेरलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्या काय? हमने हमारा दशमांश हर महीना प्रभु का हिस्सा प्रभु को विश्वास योग्यता से दिया है. आम्ही दर महिन्याला प्रभूचा जो हिस्सा आहे तो विश्वासूरित्या त्यांचा जो 10वा हिस्सा आम्ही मंडळीमध्ये पेरला आहे. 10वां हिस्सा 10वा हिस्सा प्रभु को विश्वास योग्यता से दिया है. आणि विश्वासूरित्या आम्ही ते दिलेला आहे. बावजूद इसके हमको कुछ फायदा नहीं हुआ. आणि व्यतिरिक्त ह्याच्या आम्हाला त्याचा काही लाभ नाही झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये सब कुछ आपने किया मेरे भाई मेरी बहन. आणि हे सर्व काही माझ्या भाऊ बहिणीने तुम्ही केलं. ऑनलाइन वाले कितने करते हैं ऑनलाईन वाले किती करतात और आप लोग कितने करते हैं ये मुझको मालूम है. आणि तुम्ही किती करता हे मला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पर अगर किया है ये सब कुछ, परंतु हे जर सर्व पर केलं आहे देखने की बात यह है, आणि पाहायची गोष्ट ही आहे ये सारी बातें या सर्व गोष्टी आपने तुम्ही प्रभु यीशु के कायदे और कानून में रहकर की है क्या नहीं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नियमांमध्ये तुम्ही ते राहून तुम्ही त्या गोष्टी केल्या आहेत का नाही. प्रेज द लॉर्ड. क्योंकि लिखा है कारण लिहिले जो कोई भी जो कोणी देखील दंगल में त्या मल्लयुद्धात मुकाबला करने के लिए जाता है आणि युक्ती लढवायला तिथे जातो और वो मुकाबला कायदे और कानून से नहीं करता, आणि तो जर तो ती युद्ध नियमांनी करत नाही तो उसको सेहरा नहीं मिलता. तर त्याला ते मुकुट मिळत नाही, प्रेज द लॉर्ड. पुरस्कार नहीं मिलता. तो पुरस्कार मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो अगर आपने ये सब कुछ किया फिर भी आपको फायदा नहीं, आणि सर तुम्ही सर्व हे काय केलेले परंतु तरी तुम्हाला लाभ नाही. बाइबल पढ़ा, बायबल वाचलं, दुआएं की, प्रार्थना केल्या, स्तुति स्तुति की, केल्या, आराधना आराधना की, केली, चर्च गए, चर्चला गेले, नेक के काम किए, चांगले काम केले, अच्छे काम किए, चांगले काम केले, गरीबों को खाना खिलाया, गरिबांना खाऊ घातलं, मदद करी लोगों को. लोकांची मदत केली, इन सब अच्छे कामों को आपको लाभ नहीं हुआ. आणि सर्व केलेले असताना देखील तुम्हाला लाभ इसका नाही मतलब झाला. आपने खुदा के कायदे और कानून से ये सारी काम नहीं किए. म्हणजे ह्याचा अर्थ हे आहे की तुम्ही हे सर्व काम देवाच्या नियमांप्रमाणे कायद्यांप्रमाणे केले नाही. अगर करते जर केलं तो असतं आपको इन सारी बातों से जरूर सेहरा मिलता. जर केलं असतं तर ह्या सर्व गोष्टींच्या द्वारे ह्या सर्व कामांच्या द्वारे तुम्हाला मुकुट प्राप्त झालं असतं, बक्षीस प्राप्त झालं असतं. हाँ? अंगावर आणून देऊ.
काय ऐकलं सांगा. सगळे काम देवाच्या हे केले असते ना तर मुकुट भेटला असता. पुरस्कार कशाने केले असते तर देवाच्या म्हणजे वचनाने नियमाप्रमाणे. नियमाने. लक्ष द्या इकडं. नीचे मत देखो, इधर देखो, बात कर रहे हैं. त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे बघा. खाली बघितलं ना तर खाली तिथं सॉलोमन नाहीये, इकडे आहे. हा खाली जमिनीकडे बघाल तर नाही, कान नाही तुमचं, डोळे, कान, नाक सर्व इकडं पाहिजे. खाली शैतान आहे, खाली जमिनीकडं कोण आहे? तिथं देवाचा मुलगा तुमच्यासाठी उभा केला. प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या, ध्यान दीजिए इधर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ये जो मैं आपको बातें बता रहा हूँ ना, आणि ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे बाहर आपको ये कहाँ भी नहीं मिलेगी. आणि बाहेर हे कुठेच मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. इसलिए ध्यान देकर सुनना. म्हणून लक्षपूर्वक ऐका. पढ़िए मत्ती का 6 अध्याय 1 वचन, मत्थ्याचा 6 अध्याय 1 वचन वाचूया. और उसके बाद कुलुसियों का 3 अध्याय 23 और 24 वचन. तुलसीकरण 3 अध्याय 24 वचन. पहला मत्ती का 6 अध्याय 1 वचन, मत्थ्या 6 अध्याय 1 वचन वाचूया. और फिर कुलुसियों का 3 अध्याय 23 और 24 वचन. तुलसीकरण 3 अध्याय 23 आणि 24 वचन. सावधान रहो, तुम मनुष्य को दिखाने के लिए अपने धर्म के काम न करो, हो. नहीं तो अपने स्वर्गीय पिता से हाँ. कुछ भी फल न पाओगे. प्रेज द लॉर्ड. आवाज नहीं आ रही क्या? आवाज आ रही है क्या सबको? आवाज आ रही है? ओके. लोगों को दिखाने के लिए प्रार्थना में मत आओ. आणि लोकांना दाखवायसाठी वापस एक बार पढ़ो. सावधान रहो. सावधान. पहला लिखा है बी अलर्ट. आणि सावधान. पहिले सावधान लिहिले टेक केयर. इंग्लिश में लिखा टेक केयर. आणि सावधान असं म्हणलं इंग्लिश मध्ये म्हणले. हाँ. तुम मनुष्य को दिखाने के लिए हाँ. अपने धर्म के काम न करो, हम्म. नहीं तो अपने स्वर्गीय पिता से कुछ भी फल न पाओगे. प्रेज द लॉर्ड. लोगों को दिखाने के लिए प्रार्थना में मत आओ. आणि लोकांना दाखवण्यासाठी प्रार्थनेत येऊ नका. हम चर्च को जाते हैं, आम्ही चर्चला हम जातो. ख्रिस्ती है. आम्ही ख्रिस्ती आहोत. हमने किसी लोगों को, गरीबों को खाना खिलाया. आम्ही गरिबांना खाऊ घातलं. ये सब लोगों को दिखाने के लिए किया तो तुमको प्रभु से पुरस्कार नहीं. आणि सर्व लोकांना दाखवण्यासाठी जर केलं तर तुम्हाला प्रभूकडनं ये प्रभु के नाही. कायदे और कानून में बैठता भी नहीं. आणि हे प्रभूच्या नियमांमध्ये बसत देखील प्रेज द नाही. लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. इंसान को दिखाने के लिए ये सब मत करो. आणि मनुष्याला दाखवण्यासाठी सर्व कामे करू नका. कुछ लोग यहाँ आज मौजूद है और ऑनलाइन भी कुछ लोग मौजूद है. आणि या ठिकाणी देखील आणि काही ऑनलाईन देखील लोक आज उपस्थित आहेत. मेरे डर से इधर आए बस. आणि माझ्या भयाने फक्त इथं आले बस. प्रभु का डर नहीं है उनको. आणि प्रभूचं भय त्यांना नाही. नहीं गए तो दादा नाराज होगा. नाही गेले तर दादा नाराज फिर होतील. फोन पर हमको चिल्लाएगा. फोनवर आम्हाला ओरडेल. फिर हमारे से रिश्ता टूट जाएगा. आमचं नातं तुटो. मेरे से रिश्ता टूटे या न टूटे, माझ्या संगती नातं तुटो अगर न तुटो, प्रभु के साथ तुम्हारा रिश्ता जुड़ा रहना आणि चाहिए. प्रभू सोबत तुमचं नातं हे जोडलं गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुझे खुश करने के लिए इधर नहीं आना है. मला आनंदित करण्यासाठी इधर तुम्हारा आना तुमचं येणं प्रभु के कायदे और कानून से होने का है. प्रभूच्या नियमांनी आणि कायद्यांनी असलं तो पाहिजे. तुमको लाभ होगा, तर तुम्हाला तब लाभ तुमको होईल. पुरस्कार मिलेगा, तुम्हाला तब प्रतिफळ तुमको मिळेल. सहरा मिलेगा. तर तुम्हाला मुकुट मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये क्या बार बार पॉल अंग्रे फोन करते रहता, हमको परेशान करते रहता है. काय वारंवार पॉलांगरे फोन करून आम्हाला त्रास देत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जो काम पर जाते हैं जे कामाला जातात और काम पर जाकर आज के दिन लेट आया है, आणि जे कामाला जाऊन आजच्या दिवशी उशिरा आले, प्रभु उनको जानता है. प्रभू त्यांना कितने बजे त्यांना बेटा माहिती. आपको फोन किया था मैंने? किती वाजता तुला फोन केला होता? 5:15 बजे. आप कितने बजे आए? 1 घंटे के बाद. इतना टाइम लगता है क्या सिस्टर? बोलो ना. मैंने नितिन के फोन पर किया था, मतलब आप लोग घर पर ही थे? मी नव्हते घरी. नहीं थे? जब उसने फोन उठाया तब आप घर पर नहीं? नाही. प्रेज द लॉर्ड. कोशिश करो, एक दिन आप प्रभु को देता है. प्रयत्न करा, आपण एक दिवस आपण प्रभूला प्रेज द लॉर्ड.
आप काम कर रहे अच्छी बात है, तुम्ही काम करता प्रभु ने खूप कहा चांगली काम गोष्ट. करो. प्रभु बोलला काम आप करा. कार्य कर रहे बहुत अच्छी बात तुम्ही है. काम करता खूप चांगली पर गोष्ट. प्रभु के लिए हम कितना समय दे रहे हैं. परंतु प्रभूसाठी आम्ही किती वेळ देत आहोत. Praise the Lord. प्रभु से सहरा मिलने के लिए, आणि प्रभूकडनं मुकुट मिळण्यासाठी, प्रभु यीशु से पुरस्कार प्राप्त करने प्रभू के लिए येशूकडनं बक्षीस प्राप्त आप इस करण्यासाठी ख्रिस्ती जीवन में एक योद्धा हो. आणि ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही एक योद्धा आहात. और ये युद्ध आपको कायदे और कानून से लड़ना है. आणि हे युद्ध तुम्हाला नियमांनी आणि कायद्यांनी लढायचं आहे. अगर ये लड़ोगे कायदे और कानून से जर तुम्ही नियमांनी हे युद्ध लढाल तो आपको सहरा मिलेगा. तर तुम्हाला मुकुट मिळेल. कुलुसियों का 6 अध्याय 23 और 24 वचन. कुलसिकरात 3 अध्याय 23 आणि 24 वचन. 3 अध्याय 23 और 24 वचन. 3 अध्याय 23 आणि 24 वचन. जितने लोग ऑनलाइन जुड़े हैं, विनंती है कि आप कृपया अपने कैमरा ऑन रखेंगे तो बहुत अच्छा है. विनंती है, कोई जोर जबरदस्ती नहीं, खुदा जोर जबरदस्ती नहीं करता, मैं भी नहीं करता, विनंती करता हूँ. पढ़िए जो कुलुसियों का कुछ 3 अध्याय 23 और 24 वचन. जो कुछ तुम करते हो जो कुछ तुम करते हो तन मन से करो, कैसे करो, कसं करा? कैसे करो. कसं करा? जो कुछ तुम करते हो कैसे करो. जे काही तुम्ही करता कसं कैसे करा? करो? कसं करा? अरे दादा बार बार हमको पूछता है प्रार्थना किया क्या, प्रार्थना किया क्या. अभी करेंगे. आणि दादा- अरे करना है तो तन से कर, मन से कर, दिल से कर. आणि जे करायचं आहे तर तनापासून, मनापासून, हृदयापासून कर. प्रेज द लॉर्ड. जो कुछ तुम खुदा की सेवा कर रहे हो तन से और मन से करना. जे काही तुम्ही देवाची सेवा करत आहात तर तुम्ही ते तनाने मनाने करा. हाँ, यह समझकर यह समझकर कि मनुष्यों के लिए नहीं तू सोलोमन के लिए, पॉल अंग्रे के लिए या किसी रुद घोड़के के लिए नहीं. आणि हाँ. तुम्ही परंतु- मनुष्यासाठी नाही, प्रभु के लिए करते हो. किसके लिए कर रहे हो. कुणासाठी करता, किसके लिए कर रहे हो. कुणासाठी करता, किसके लिए कर रहे कुणासाठी करता. हो. तो जो कुछ तुम कर रहे हो किसके लिए कर रहे हो. तर जे काही तुम्ही करता हाँ? कुणासाठी करता. मिकी इधर 4:30 बजे आकर सतरंजी डालता है, पॉल अंग्रे की सेवा कर रहा है क्या. आणि मी केली तर हाँ? 4:30 वाजता पौलांची सेवा कितने करतो. सालों से तुम लोग आ रहे, अभी अभी वो आने लगा, वापिस चालू किया. ये तुम्हारा काम है. आणि तो आता येऊ लागला, परंतु तुम्ही किती वर्षांपासून येत हे तुमचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. और वो आकर झाड़ू मारता है, ये सब डालता है. परंतु तो येतो आणि झाडू मारतो आणि सर्व टाकतो. क्यों. का? सब आग ठंडी हो गई ना. सर्व आग ही विजली, थंड झाली. अरे करना है तो दिल से करो. आणि करायचं तर जो कुछ करना है. जे काय करायचंय. प्रेज द लॉर्ड. हाँ आगे. क्योंकि तुम जानते हो हाँ कि तुम्हें इसके बदले हाँ. प्रभु से मिरास मिलेगी. अगर तुम दिल से करोगे तो प्रभु से तुमको पुरस्कार मिलेगा. आणि जर तुम्ही मनापासून कराल तर प्रभूकडनं प्रेज द तुम्हाला लॉर्ड. बक्षीस मिळेल. हालेलुया. हालेलुया. अगर ऊपर के दिल से कर रहे हो, आणि जर वरवरच्या हृदयाने करत जबरदस्ती से कर रहे हो, जबरदस्तीने करताय. किसी के दबाव में आने से कर रहे असाल, हो, आणि कुणाच्या दबावात तुम्ही किसी के करताय, डर से कर रहे हो, भयामुळे तो करताय. प्रभु आपको कोई भी पुरस्कार देने वाला तर नहीं. प्रभु तुम्हाला कुठलंही प्रतिफळ प्रभु देणार से नाही. आपको कोई पुरस्कार नहीं. प्रभूकडनं तुम्हाला कुठलं प्रतिफळ नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 इंग्लिश में पढ़ता हूँ, बहुत सुंदर है इंग्लिश में भी. आणि इंग्रजीमध्ये पण खूप सुंदर आहे. वर्क हार्ड आणि कष्ट and cheerfully at all you do. Work hard and cheerfully. आणि काबाड कष्ट करा आणि आनंदाने करा. आनंदाने तेही करा. Praise the Lord. कबाड़ कष्ट करो, आणि काबाड कष्ट करा. पर कैसे करो. ते कसं करा. आनंद से करो. आनंदाने तेही करा. Praise the Lord. और आगे पढ़ता हूँ. Just as though you were working for the Lord and not merely for your masters. आणि अशा रीतीने करा की तुम्ही मास्टर तुमच्या मालकांसाठी. आणि तुमच्या मालकांसाठी म्हणून नाही, परंतु देवासाठी करत आहात म्हणून तुम्ही करा. Praise the Lord. हालेलुया. Remembering that आणि हे लक्षात ठेवत असता it is the Lord Christ, आणि हे देव प्रभू आहे, येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे, who is going to pay you. आणि जो तुम्हाला प्रतिफळ देणार आहे. Pay you मजदूरी देणार आहे. आणि तुम्हाला जो तो त्याचा मोबदला प्रतिफळ देणार आहे. Giving you आणि giving you your full portion आणि तो तुमचा पूर्ण भाग देणार आहे. of all he owes. आणि जे
तुम्ही त्याचा हकदार आहात. आणि जे तुम्ही त्याचा हक्कदार आहात त्याचं पूर्ण तो प्रतिफळ देणार ही आहे. इज द वन आणि तोच एक आहे यू आर रियली वर्किंग फॉर. आणि ज्याच्यासाठी तुम्ही काम करत कितना आहात. साफ लिखा है. किती स्पष्ट लिहिले. Praise the Lord. Hallelujah. तुम उसके लिए काम कर रहे हो. तुम्ही त्याच्यासाठी काम करत कितने आहात. लोग यहाँ काम करते हैं? हाथ उठाओ. किती लोक काम करतात इथे हात उचलून? काम करने वाले हाथ उठाओ. काम करणारे क्या हात मिलता है आपको? काय मिळतं तुम्हाला? काम करने के बाद महीने भर में काम केल्यानंतर महिन्यानंतर पगार. मजदूरी, आणि पगार, मजुरी, तनख्वाह. पगार. Praise the Lord. प्रभु कह रहा है कि तुम अगर दिल से काम करोगे आणि प्रभू म्हणत आहे जर तुम्ही मनापासून काम मैं कराल, तुमको मजदूरी दूंगा. मी तुम्हाला पगार देईन. Praise the Lord. हालेलुया. पर दिल से, परंतु हृदयापासून मजबूरी से, आणि मजबूरी दबाव से, दबावाने, किसी के डर से किया तो कोई सेहरा नहीं मिलेगा. आणि कुणाच्या भयाने जर ते केलं तर कुठलाही मुकुट मिळणार नाही. Praise the Lord. आसमान के खुदा के लोगों, आसमान का खुदा आसमान से बैठकर आपको देखता है. आणि देवाचे त्या स्वर्गीय देवाचे लोक हो, त्या स्वर्गीय देव जो आहे तो तुम्हाला स्वर्गात न बसून तो तुम्हाला पाहतो. कि आप जो कुछ भी खुदा के लिए कर रहे हो वो कायदे से कर रहे हो, कानून से कर रहे हो या बेकायदे से कर रहे आणि हो. तुम्ही जे काय करत आहात ते तुम्ही नियमाने करत आहात, कायद्याने करत आहात का बेकायदेशीर करत आहात. Praise the Lord. वो आसमान पर बैठे आप सब लोगों को देख रहा है. आणि तो त्या ढगांमध्ये स्वर्गामध्ये तो बसून तो त्या ठिकाणी मैंने तो अभी ज्योति के बेटे को बोलत आहे. डांटा. आणि आता मी ज्योतीच्या मुलाला ओरडलं. क्यों डांटा? का रागवलं? ज्योति को बुरा नहीं लगेगा, मुझको मालूम है. आणि मग ज्योतीला वाईट वाटणार नाही, नहीं मला मालूम, माहिती. उसको बिल्कुल बुरा नहीं आणि लगेगा. मला माहिती पर तिला मैं अजिबात उसके वाईट बेटे को वाटणार शिस्त लगा रहा हूँ नाही. परंतु मी तिच्या मुलाला मी शिस्त लावत आहे. कि वो यही अभी से तमीज से खुदा के सामने बैठे. आणि तो आतापासूनच देवासमोर एकदम शिस्तरीत्याने Praise बसला. the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. वो माँ ने मेरी बेटी को देखा है, आणि त्या आईने माझ्या मुलीला पाहिलंय. छोटी सी, एवढी लहान, इधर ही बड़ी हो गई. इथेच मोठी पर झाली. वो कभी भी बदतमीजी से यहाँ बैठी नहीं. आणि ती कधी देखील उद्धटरित्या इथे या ठिकाणी बसली नाही. बेशिस्त, बदतमीजी बोला तो बेशिस्त, आणि बेशिस्तीने बदतमीजी से यहाँ बैठी आणि नहीं. बेशिस्तीने या ठिकाणी ती बसली नाही. मेरी आंख उसके लिए काफी होती थी. आणि माझे डोळे तिच्यासाठी पुरेसे असायचे. Praise the Lord. हालेलुया. 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 तुम्हारे बच्चों को अभी से शिस्त लगाओ. आणि तुमच्या लेकरांना तुम्ही आतापासून शिस्त लावा. उसके कायदे और कानून में आपके बच्चों को यहाँ बैठना सिखाओ. आणि त्याच्या नियमांमध्ये आणि कायद्यांमध्ये ह्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांना शिकवा. Praise the Lord. Hallelujah. फिर सेहरा मिलेगा. आणि मग मुकुट मिळेल. Praise the Lord. हालेलुया. 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 पर यदि आप उन बातों को आप प्रोत्साहित करोगे जैसा आपका बच्चा कर रहा है, आणि जर तुम्ही त्या गोष्टींना प्रोत्साहित करत जसं तुमचं लेकरू करत आहे, तो आपको भी और आपके बच्चे को भी पुरस्कार या सेहरा नहीं मिलेगा. तर तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना तो मुकुट किंवा बक्षीस मिळणार नाही. Praise the Lord. क्योंकि आसमान का खुदा आसमान से आपको देख रहा है, कारण तो स्वर्गीय देव त्या स्वर्गात तुम्हाला तो पाहत आहे. आपके बैठने को देख रहा है, तुमच्या बसण्याला पाहत आप आहे. खुदा के सामने किस तरह से बैठे हो तुम्ही देवासमोर कशा पद्धतीने बसला ये खुदा देखता है. आणि हे देव पाहतो. लंबे पैर करके बैठे हैं आणि पाय पसरून बसलात या नम्र होकर का नम्र घुटनों हो- का पर घुटनों या पर- मांडी डालकर बैठे का मांडी घालून हैं. बसले. या आसमान का खुदा देख रहा है. आणि या स्वर्गातील देव तो पाहत आहे. Praise the Lord. हालेलुया. 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 खुदा के सामने हमने कितना तमीज से बैठना चाहिए. आणि देवासमोर आम्ही किती शिस्तीत बसलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. 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 ये नहीं कि हम कैसे भी बैठे, जैसे क्या पिक्चर के हॉल में बैठे टांग ऊपर करके. आणि हे असं नाही की टांग आम्ही नीचे ले लो. आणि पिक्चरच्या आपको ही बोल रहा हूँ. आणि पिक्चरच्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे थिएटर मध्ये आणि पाय वर करून. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 तो ये मत समझो कि सिर्फ आप बोल रहे हो, मेरी पत्नी को भी बोलता हूँ. आणि फक्त हे समजू नका की तुम्हाला बोलतो, माझ्या बायकोला पण बोलतो. Praise the Lord. ये क्या घर नहीं है? आणि घर नाही. प्रभु के घर में तमीज, उसके कायदे और कानून से आओ आणि प्रभूच्या घरामध्ये त्याच्या नियमाने त्याच्या कायद्याने मग या और उसके सामने नम्रता से बैठो आणि त्याच्या समोर नम्रतेने बसा और फिर सेहरा मिलेगा. आणि मग जाऊन मुकुट मिळेल. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. आपके घर में कोई मेहमान आए हैं आणि तुमच्या घरात कोणी पाहुणे आले और आप उनके लिए खाना पका रहे हो. सुनिए इधर. तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवताय. ऐका इथे. आपके पास घर में सारे खाने के पदार्थ उपलब्ध है. आणि तुमच्याकडे ते सर्व खाणं बनवण्यासाठी सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. Praise the Lord. हालेलुया. और आपने गैस पर कढ़ाई रख दी आणि तुम्ही गॅसवर कढई ठेवली और सारे खाने के पदार्थ एक साथ उसमें डाल दिए. आणि सर्व खाण्याचे पदार्थ एक सोबतच त्याकडे टाकले. पर अगर आपने खाने के
बनाने के तरीके को या कायदे को और कानून को अमल में नहीं लाया या अपनाया नहीं, परंतु जर तुम्ही ते स्वयंपाक बनवण्यासाठी जे काही नियम आहे, जे काही कायदे आहेत आणि त्या कायद्यांचं त्या नियमांचं जर तुम्ही पालन नाही केलं, तो आपका खाना तर तुमचं ते जेवण, लजीज या मजेदार या स्वादिष्ट नहीं बनेगा। तर ते तुमचं जेवण स्वादिष्ट किंवा चवदार हे बनणार नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। इंग्लिश में उसे कहा गया है इंग्रेडिएंट्स एंड रेसिपी। आणि त्याच्यात इंग्रजी भाषेत असं म्हणलेलं आहे की त्याच्यामध्ये टाकणारे जे पदार्थ आहेत, नहीं, इंग्रेडिएंट्स बोला तो सामग्री, इंग्रेडिएंट्स बोला तो सामग्री। आणि सामग्री हा शब्द आहे, दुसरा शब्द आहे तो त्याला। मराठीमध्ये खाण्याच्या सर्व सामग्री तुमच्याकडे आहे, आणि खाण्याचे सर्व तुमचे सामग्री आहे तुमच्याकडे, जेवण बनवण्याची सर्व सामग्री त्याला इंग्रेडिएंट्स म्हणतात। आणि जेवणाचे लागणारे सर्व पदार्थ, सर्व सामग्री, और रेसिपी को तरीका, पद्धत, आणि त्याला बनवण्यासाठी ती पद्धत असते। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। सब है आपके पास, तुमच्याकडे सर्व काय पर आहे, रेसिपी नहीं, परंतु ती पद्धत नाही, तो आपका खाना मजेदार और लजीज और स्वादिष्ट नहीं बनेगा। तर ते तुमचं जेवण स्वादिष्ट किंवा चवदार होणार नाही। इसलिए कहा गया है आणि म्हणून बोललं गेलंय, सामग्री से ज्यादा तरीका, रेसिपी बहुत जरूरी है। आणि म्हणून त्या सामग्रीपेक्षा जास्त ती पद्धत खूप गरजेची आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आपके पास कम सामग्री है, तुमच्याकडे कमी कम है, कमी आहे सामग्री, किसी के पास ज्यादा होगी वो अमीर है, आणि कुणाकडे जास्त असेल ते श्रीमंत आहे, आप गरीब है आपके पास कम है, आणि तुम्ही गरीब आहात तुमच्याकडे कमी कम है, कमी पर आहे। आपके पास रेसिपी है, परंतु जर तुमच्याकडे ती पद्धत आहे, यहाँ भी कम है, पर आपके पास तरीका है, परंतु तुमच्याकडे पद्धत आहे, रेसिपी है, पद्धत आहे, तो आपका खाना निश्चित रूप से स्वादिष्ट और मजेदार और लजीज बनेगा। तर तुमचं जेवण जे आहे ते नक्कीच ते स्वादिष्ट बनेल, चवदार बनेल आणि खूप चांगलं असं बनेल। प्रेज द लॉर्ड। इसी के समान अगर खुदा के आराधना, खुदा के कलीसिया में आते वक्त आपके पास अगर कायदे और कानून है, आणि तशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये त्याची आराधना करण्यासाठी येतात आणि त्यांच्या सोबत तुमच्याकडे ते देवाचे नियम आणि कायदे आहेत, तो आपको सहरा मिलेगा। तर तुम्हाला मुकुट मिळेल, प्रेज द लॉर्ड। पुरस्कार मिलेगा। तर तो पुरस्कार मिळेल। ये बात याद रखिए, तर ही गोष्ट लक्षात वो ठेवा। शख्स जो मुकाबला कायदे और कानून से लड़ता नहीं, आणि तो व्यक्ती जो जो ते मनोयुद्ध नियमाने युद्ध लढत नाही, वो पुरस्कार नहीं पाता, तो मुकुट मिळवत वो नाही, पुरस्कार पाता नहीं। तो मुकुट मिळवत आपको नाही। पुरस्कार मिलने के लिए, तुम्हाला प्रतिफळ सहरा मिळण्यासाठी, मिलने के ते लिए मुकुट खुदा मिळण्यासाठी के कायदे और कानून को अपनाना होगा। आणि देवाच्या नियमांना आणि कायद्यांना तुम्हाला स्वीकारावं लागेल। आप कहेंगे कि हम हमारे मर्जी से कर रहे हैं ना, आणि तुम्ही म्हणाल की नाही, आम्ही आमच्या इच्छेने मर्जीने करत आहोत, हमारे शहानपण से कर रहे हैं आमच्या ना। शहाणपणाने करत आपकी आहोत। मर्जी, आपका शहान मौत को लेकर जाएगी। आणि तुमची मर्जी, तुमचं शहाणपण त्या मृत्यूकडे घेऊन जाईल। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। और खुदा का कायदा और कानून आपको जीवन की ओर लेकर परंतु जाएगा। देवाचे नियम आणि कायदे आणि कानून तुम्हाला जीवनाकडे नेते। प्रेज द लॉर्ड। तुम्हारा होशियारी मत लगाओ, आणि तुमचं हुशारी तुम्हारा लावू नका। दिमाग मत लगाओ, तुमचं डोकं लावू नका। तुम्हारे मर्जी से कुछ मत करो, तुमच्या मर्जीने काय करू प्रभु नका। ने दिए हुए कायदे और कानून से करो, आणि प्रभूने दिलेले नियमांनी कायद्यांनी करा, जीवन मिलेंगे। जीवन मिळेल। नीति वचन 14 अध्याय 12 वचन पढ़ेंगे। नीतिसूत्र 14 अध्याय 12 वचन वाचूया। नीति वचन 14 अध्याय 12 वचन। नीतिसूत्र 14 अध्याय 12 वचन। नीति वचन 14 अध्याय नीतिसूत्र 14 12 वचन। 12 वचन। ऐसा मार्ग है जो मनुष्य को ठीक जान पड़ता है। एक इंसान को एक मार्ग ऐसा लगता है कि ये मार्ग ठीक है, आणि एका मनुष्याला एक मार्ग असं वाटतं की हा मार्ग ठीक आहे, पर उसके अंत में परंतु त्याच्या शेवटी परंतु उसके अंत में मृत्यु ही मिलती है। क्या मिलती है? काय मिळते? तुम्हारे को जो अच्छा मार्ग लगता है, जो तुम्हाला चांगला मार्ग वाटतो, जिस मार्ग पर आप चलना चाहते त्या हो, मार्गावर तुम्ही चालू उस इच्छिता, मार्ग का अंत में मौत खड़ी हुई है। आणि त्या मार्गाच्या शेवटी मृत्यू हा Praise the उभा Lord। आहे। तो अपने मार्गों से खुदा के काम नहीं करना, आणि आपल्या मार्गाने देवाचे काम करू अपने नका। समझदारी से, आपल्या समजदारी, अपने शहानपन से खुदा के काम देवाचे काम तन मन तन मन दिल से हृदयाने और खुदा के कायदे कानून से किया तो आपको सहरा यानी पुरस्कार मिलेगा। आणि देवाच्या कायद्या कानूनाने नियमाने जर केलं तर तुम्हाला मुकुट मिळेल आणि ते बक्षीस आणि प्रतिफळ मिळेल। होय। और एक वचन पढ़ेंगे, भजन संहिता 25 अध्याय 9 वचन।
स्तोत्रसंहिता 25 अध्याय 9 वचन वाचूया. वह नम्र लोगों को हाँ न्याय की शिक्षा देगा. हाँ. हाँ, वह नम्र लोगों को अपना मार्ग दिखलाएगा. नम्र जो है उनको प्रभु अपना मार्ग दिखलाएगा. प्रेज द लॉर्ड. आणि जे नम्र आहेत त्यांना तो आपला मार्ग प्रभू तुम दाखवेल. अपने मार्गों से चलोगे तो प्रभु अपना मार्ग आपको दिखाएगा नहीं. आणि तुम्ही आपल्या मार्गाने जर चालाल तर प्रभू त्याचा मार्ग तुम्हाला आपके दाखवेल. होशियारी से चलोगे, आपल्या हुशारीने आपके चालाल, समझदारी से आपल्या चलोगे, समजदारीने चालाल. प्रभु यीशु अपना मार्ग आपको बताएगा नहीं. प्रभू यीशु आपला मार्ग तुम्हाला दाखवणार अगर नाही. आप नम्र होकर प्रभु से पूछोगे, प्रभु तू मुझे अपना मार्ग दिखा, आणि जर तुम्ही नम्र होऊन प्रभूला विचाराल की प्रभू तू आपला तुझा मार्ग मला दाखव. प्रभु अपने मार्ग आप पर प्रकट करेगा. आणि प्रभू त्याचा मार्ग तुम्हाला प्रकट करेल. उसके कायदे और कानून आप पर प्रकट करेगा. आणि त्याचे नियम आणि कायदे तो तुमच्यावर तो प्रकट और करेल. जब आप उसके कायदे और कानून के अनुसार आणि त्याच्या नियमांनी आणि कायद्यांच्या नुसार जर तुम्ही- दंगल में आणि त्या मल्लयुद्धात मुकाबला करोगे आणि तुम्ही युक्ती लढवाल तो आपको सेहरा मिलेगा. तर तुम्हाला मुकुट मिळेल. प्रेज द लॉर्ड. पुरस्कार मिल जाएगा. तुम्हाला बक्षीस मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आपको कुछ फायदा नहीं हुआ आणि तुम्हाला काही लाभ नाही झाला कारण खुदा के कायदे और कानून को आपने अपने जिंदगी में नहीं लाया. कारण देवाच्या नियमांना कायद्यांना तुम्ही तुमच्या जीवनात आणलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खुदा के लोगों, मैं आप लोगों पर ये इल्जाम नहीं लगा रहा हूँ कि आप चर्च नहीं जाते. आणि तुम्ही देवाचे लोक तुमच्यावर हा आरोप नाही लावते की तुम्ही चर्चला जात नाही. या मैं आप पर ये इल्जाम नहीं लगा रहा हूँ कि आप दुआएं में नहीं जाते. आणि किंवा हा तुमच्यावर आरोप नाही लावते की तुम्ही प्रार्थनेमध्ये जात नाही. खुदा के लोगों, मैं आप पर ये भी इल्जाम नहीं लगा रहा हूँ कि आप लोग बाइबल नहीं पढ़ते. आणि देवाचे लोक हा देखील आरोप तुमच्यावर मी लावत नाही की तुम्ही बायबल वाचत नाही. खुदा के लोगों, मैं आप पर ये भी आरोप नहीं लगाता कि आप अच्छे काम नहीं करते. आणि देवाचे लोक मी तुमच्यावर हा देखील आरोप लावत नाही की तुम्ही चांगले काम करत नाही. या ये भी आरोप नहीं लगाता कि आप गरीबों को, अनाथों को, विधवाओं को खाना नहीं खिलाते. आणि हे देखील आरोप मी लावत नाही की तुम्ही गरिबांना अनाथांना तुम्ही जेव खाऊ घालत नाही. मैं आप पर ये भी आरोप नहीं लगाता कि आप खुदा का हिस्सा चुराते हो. आणि मी हा देखील तुमच्यावर आरोप लावत नाही की तुम्ही देवाचा हिस्सा देवाचा भाग तुम्ही चोरता. हालांकि मैंने ये लगाना चाहिए आणि पाहिलं गेलं तर मी हे लावले पाहिजे. क्योंकि आप सब लोग क्या क्या करते हो आपको मालूम है. कारण तुम्ही सर्वजण तुम्ही काय काय करता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर मैं ये आरोप आप पर नहीं लगाता. कारण तुम्ही हा आरोप तुमच्यावर मी लावत नाही. शायद ही आपने ये सब कुछ किया होगा. कदाचितच तुम्ही हे सर्व काही शायद केलं ही असेल. आपने सब कुछ ये किया होगा. कदाचितच तुम्ही हे सर्व काही और ये केलं सब असेल. कुछ करने के बाद भी आपको फायदा नहीं हुआ. आणि हे सर्व केलेलं असताना देखील तुम्हाला काही लाभ नाही फायदा झाला. इसलिए नहीं हुआ लाभ ह्याच्यासाठी नाही झाला क्योंकि कारण लिखा है लिहिलं आहे. दंगल में मुकाबला करने वाला शख्स को. आणि मल्लयुद्धीमध्ये दंगल बोला तो कुश्ती. मल्लयुद्धामध्ये त्या कुस्तीमध्ये भाग घेणाऱ्या त्या त्या गडीला मुकाबला करने वाला इंसान ने आणि त्या मल्लयुद्धामध्ये भाग घेणाऱ्या त्या मनुष्याला अगर मुकाबला आणि ते मल्लयुद्ध कायदे और कानून से नहीं किया तो आणि नियमांनी आणि कायद्यांनी जर नाही केलं सहरा नहीं पाता. तर तो मुकुट मिळत नाही. पुरस्कार मिलता तो नहीं. बक्षीस मिळत आपने नाही. सब किया है. तुम्ही सर्व काही केलं. प्रार्थना में गए, प्रार्थनेत चर्च गेला, में गए, चर्चला गेला, बाइबल पढ़ी, बाइबल वाचली, घर में प्रार्थना घरात प्रार्थना की, की, गरीबों को खाना खिलाया, गरिबांना खाऊ घातलं, अच्छे नेक काम किए, चांगले उत्तम काम यहाँ केले. तक कि आपने हर महीना ईमानदारी से आणि हेतपर्यंत की तुम्ही दर महिन्याला इमानदारीने 10वां हिस्सा कलीसिया में डाला आणि होगा. 10वा हिस्सा तुम्ही मंडळीत टाकला पर असेल. ये कायदे और कानून से नहीं किया है, परंतु हे सर्व नियमांनी आणि कायद्यांनी नाही केलं. इसलिए आपको म्हणून तुम्हाला पुरस्कार मिला नहीं. पुरस्कार मिळालेला. प्रेज द लॉर्ड. और आज हम खुदा के कुछ कायदे और कानून के बारे में सीखेंगे. आणि आज आम्ही काहीतरी देवाच्या कायदे आणि कानूनांबद्दल नियमांबद्दल आम्ही शिकणार हम आहोत. खुदा के कायदों को सीखेंगे, आणि देवाच्या नियमांना आम्ही शिकू. खुदा के कानून को सीखेंगे देवाच्या कायद्यांना आम्ही कि शिकू. जब हम खुदा के पास आते तो वो क्या कायदा है, वो क्या कानून है कि जिस कायदे और कानून से मैं खुदा के नजदीक जा आणि सकता जेव्हा आम्ही हूं. देवाच्या जवळ येतो आणि त्या देवाच्या जवळ येण्यामध्ये काय काय नियम आहेत काय
काय कायदे कैसे आहेत मैं खुदा के नजदीक जा सकता आणि हूँ? कसं मी ते देवाच्या जवळ मी जाऊ शकतो कौन सा वो तरीका है? आणि कुठली ती पद्धत आहे कौन सा वो कायदा है कि खुदा उस कायदे से मैं तेरे नजदीक आ आणि सकूं? कुठला तो कायदा नियम आहे की ज्याच्याद्वारे मी तुझ्या जवळ प्रभू मी येऊ हम शकतो? पढ़ेंगे आम्ही वाचूया वाइज की किताब 5 अध्याय 1 वचन. वाइज यानी एक्लेसिएट्स सबोपदेशक, मराठीमध्ये उपदेशक. आणि उपदेशक याचा 5 अध्याय 5वा अध्याय 1 वचन. 1 वचन. वाइज उपदेशक, मराठी में उपदेशक, उपदेशक, हिंदी में सबोपदेशक, इंग्लिश में एक्लेसिएट्स. चैप्टर 5 वर्स 1 उपदेशक 5:1 पढ़ेंगे. वाचूया. जब तू खुदा के भवन में जाए हाँ. तब सावधानी से चलना, जब तू खुदा के घर को जाए, तो मेरे बाइबल में लिखा है जब तू खुदा के घर को जाए तो संजीदगी से जाना. हाँ आगे, हाँ पढ़िए. सुनने के लिए समीप जाना, सुनने के लिए समीप जाना. मूर्खों के बलिदान हाँ. चढ़ाने से उत्तम है, मूर्खों के बलिदान को चढ़ाने से उत्तम है, क्योंकि वे नहीं जानते क्योंकि वे नहीं जानते कि वो बुरा करते हैं. कि वे बुरा करते हैं. Praise the Lord. मराठी में भी पढ़िए. तू देवाच्या मंदिराला जाताना आपला पाय सांभाळ. हाँ, ये बहुत सुंदर बोला है. तू देवाच्या मंदिरात जात असताना पहिल्यांदा जे करायचं ते काय, की तू आपला पाय सांभाळ. हा. कारण ऐकायला जवळ येणे हा. हे मूर्खाचे यज्ञ देणे यापेक्षा बरे आहे. होय. प्रेज द लॉर्ड. इधर देखिए. हाँ पढ़िए पढ़िए. कारण ते वाईट करतात हे ते जाणत नाही. अभी मेरे इंग्लिश में तो और सुंदर लिखा है, सुनिए. इंग्रजीत अजून सुंदर लिहिलंय. आप करिए ब्रदर, ट्रांसलेट इसको कर सकता है तो. As you enter the God's temple, आणि जसं तुम्ही देवाच्या मंदिरात आत जाता keep your ears open आणि तुमचे कान हे उघडे ठेवा and your mouth shut. आणि तोंड बंद ठेवा. Don't be a fool आणि मूर्ख बनू नका. who doesn't even realize it's sinful आणि हे त्याला कळतही नाही की जे पापमय to make rash promises to God. आणि जे देवाला खोटे अभिवचन. अभिवचन देतो. For he is in heaven आणि तो स्वर्गात आहे and you are only here on earth. आणि तुम्ही फक्त ह्या पृथ्वीवर आहात. So let your words be few. आणि म्हणून तुमचे शब्द हे खूपच कमी असू द्या. Praise the Lord. Hallelujah. कितना सुंदर बात लिखा है. किती सुंदर जब तू गोष्टी. खुदा के मंदिर में जाता है तो जेव्हा तू देवाच्या मंदिरात जातोस तेव्हा कान खोल कर जाना, आणि कान उघडून जा. मुंह बंद करके जाना. मुंह बंद करून जा. मतलब सावधानी से अपना कदम रखना, संजीदगी से अपना कदम रखना. म्हणजे सावधान रीत्याने तू आपलं पाय त्या मंदिरात ठेव. पहला ही कदम जब तू रखता जेव्हा है तू पहिलाच पाऊल तू ठेवतो तो तू सावधानी से पहला कदम रख. आणि सावधान रीत्या तू पहिलं पाऊल ये टाक. सोचकर कि आज मैं सर्वसामर्थी खुदा के सानिध्य में उसके सम्मुख जा रहा हूँ. आणि हे समजून की मी आज सर्व सामर्थ्य देवाच्या सानिध्यामध्ये मी आज जात उसने आहे. जिसने अपने इकलौते बेटे को मेरे लिए कुर्बान किया, आणि ज्याने आपल्यासाठी एकुलता एक पुत्र माझ्यासाठी वो त्याने पवित्र दिला. खुदा के पास मैं मेरा कदम बढ़ाने जा रहा आणि हूँ. त्या पवित्र देवाकडे मी माझा पाऊल जब टाकायला तू जात घर आहे. पर ही है, जेव्हा तू घरात जब तू घर पर ही है और तेरा कदम तेरे खुदा के मंदिर की ओर बढ़ रहा है, आणि जेव्हा तू घरातच आहेस आणि आता तुझे पाऊल त्या मंदिराकडे जवळ जात आहे एक कदम तूने बढ़ाया है, एक पाऊल तब तू टाकलं. सावधान रहना कि ये कदमों को हफ्ते भर तूने कहां कहां लेकर गया. आणि तर सावधान राहायचं आहे की तुम्ही ह्या पायांना ह्या पावलांना कुठं कुठं आठवड्याभर नेलेले आहे. Praise the Lord. इन पैरों से तूने अपने आप को दुनिया में कहां कहां घुमाया, इससे तू सावधान रहे. आणि स्वतःच्या द्वारे तुम्ही ह्या पायांना तुम्ही कुठं कुठं जगामध्ये फिरलेले आहात, गेलेले आहात, त्याच्या द्वारे तुम्ही सावधान व्हा. जब तू खुदा के भवन में जाए तो सावधानी से कदम बढ़ाना. जेव्हा तू देवाच्या मंदिरात जाशील तेव्हा तू सावधान रीते आपलं पाऊल टाक. वचन आपसे ये सवाल नहीं कर रहा है कि कितने देर आपने जय 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 किया, आणि वचन हा आम्हाला प्रश्न नाही करत आहे की तुम्ही किती वेळ जय 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 केलं. कितना देर खुदा की आराधना की, किती वेळ तुम्ही देवाची आराधना केली. कितने देर आपने प्रार्थना किती की, वेळ तुम्ही प्रार्थना कितना केली. आपने बाइबल पढ़ा, किती तुम्ही बायबल कितनी वाचलं. दुआएं किती की. प्रार्थना ये केली. लिखा ही हे नहीं, लिहिलंच पर नाही. सवाल ये कर रहा है तू प्रश्न हे कि करत जब तू आहे खुदा के घर को जाता है तो तू अपने कदम को संजीदगी से या सावधानी से रखता है क्या. जेव्हा तू तुझ्या देवाच्या मंदिरात जातोस तेव्हा तू आपलं पाय जे आहे ते सावधान रीतीने सांभाळून टाकतोस काय. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord.
तुम इधर 2 घंटा 2.5 घंटा 3 घंटा बैठते ये नहीं है। आणि तुम्ही इथे 2 तास पर 2.5 तास जब 3 तुम तास यहाँ बसलेले आने नाही. का सोच रहे हो घर से, आणि तुम्ही घरातनच इथं यायचं जेव्हा विचार करत आहात तो तेरे कदम सावधानी से बढ़ रहे हैं क्या? आणि तुझे पाऊल हे सावधानरीत्या खुदा के वाढत डर आहेत में का? बढ़ रहे हैं क्या? देवाच्या भयात वाढतायत प्रेज का? द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया। हालेलुया. जब तू खुदा के घर को जाना तो तू अपने पैर को, मराठी में बहुत सुंदर शब्द बोलो, तू देवाच्या मंदिराला जाताना आपला पाय सांभाळ. अपना पाय, आपला पाय अपने पैरों को संभाल। आणि आपल्या पायाला सांभाळ. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. कि ये पैरों ने पूरे हफ्ता भर तुझे कहां कहां लेकर गए, ह्या पायाने तुला आठवडाभर कुठं कुठं घेऊन गेले. और अब तू खुदा के घर को अपने घर से निकल पड़ा है, आणि आता तू आपल्या घरातनं देवाच्या घराला निघाला तो आहेस. तू अपने पैर को संभाल। तर तू आपल्या पायांना सांभाळ. यीशु ने बोला, येशू बोलला, मुझे तेरे पैर धोने दे। मला तुझे पाय धुवू दे. प्रेज द लॉर्ड। तो अपने पैरों को आणि तर आपल्या यीशु पायांना के लहू से धोकर इधर लेकर आना। आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे धुवून मग इथं घेऊन या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. क्योंकि तुम्हारे पैरों ने तुमको गंदा करके रख दिया हफ्ता भर। कारण तुमच्या पायाने तुम्हाला घाण करून ठेवलेले किधर किधर आठवडाभर. आप गए, कुठे कुठे तुम्ही गेलात सोचो जरा। विचार करा जरा. तो यहाँ जब खुदा की ओर आपका कदम बढ़ता है तो कितना संजीदगी से आपने अपना कदम बढ़ाना तर चाहिए। ह्या ठिकाणी जेव्हा तुमचे पावलं पुढे सरसवतात निघतात तेव्हा तुम्ही किती सांभाळून तुमचे पावलं टाकले. पहला कायदा है कि जब तू खुदा के घर को आता है तो तू तेरे कदमों को संभाल। आणि पहिला नियम आहे की जेव्हा तू तुझ्या देवाच्या मंदिराकडे जातोस तेव्हा तू तुझ्या पायांना सांभाळ. ये पहला नियम है। आणि हा पहिला ये नियम आहे. क्या है? पहला हा कानून है। पहिला नियम आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. इसी के साथ और एक पहला कानून है। आणि याच्यासोबतच एक अजून एक पढ़ेंगे वो कानून नियम क्या आहे. है? वाचूया काय नियम भजन आहे. संहिता 100 अध्याय 4 वचन पढ़ेंगे। आणि स्तोत्र क्षमा करो, भजन संहिता 100 अध्याय 2 वचन पढ़िए। स्तोत्र संहिता 100 अध्याय दुसरा साम 104 आणि 102 आणि स्तोत्र संहिता 100 याचा दुसरा वचन पढ़िए। आनंद से यहोवा की आराधना करो। बस बस, खुशी से खुदा की इबादत कर। आणि आनंदाने देवाची आराधना कर. मराठी में क्या लिखा है? पढ़ो। हाँ? सेवा. हाँ पढ़ो ना, वही तो बेटर है। हर्षाने यहोवाची सेवा कर. हाँ, क्योंकि दूसरा तिमोथी 2 अध्याय 5 वचन में लिखा है, वर्क फॉर द लॉर्ड अकॉर्डिंग टू हिज रूल। बराबर है ना? तो खुदा की सेवा बराबर लिखा है पंडित रामा, पढ़ो पढ़ो। हर्षाने यहोवाची सेवा कर. क्या लिखा है? बस बस, आनंद से या खुशी से खुदा की इबादत कर। आणि आनंदाने हर्षाने देवाची सेवा कर. मतलब पहला कायदा, म्हणजे पहिला पहला कायदा, पहला नियम, पहला कानून, पहला जब नियम। तू खुदा के घर को जाता है जेव्हा तू देवाच्या तो घरात अपने जातोस, पैर को संभाल आपल्या पायाला सांभाळ और खुशी से आणि आनंदाने खुदा की इबादत कर। आणि त्या हर्षाने देवाची आराधना सेवा मतलब कर. जब तू खुदा के घर को जा रहा जेव्हा तू है देवाच्या घरी चाललास तो अपने दिल में खुशी लेकर जाना, आणि आपल्या हृदयात हर्ष आनंद अपने दिल में खुशी लेकर जाना। आपल्या हृदयात आनंद प्रेज घेऊन द जा. लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। अपने दिल में क्या लेकर जाना? आपल्या घरात आपल्या हृदयात काय घेऊन जा. क्या चल रहा है ग्लोरी? खेलने के लिए आए क्या इधर? तू अपने दिल में खुशी लेकर जाना। आणि आपल्या हृदयात तू आनंद घेऊन जा. क्या लेकर जा तू अपने दिल आणि में? काय घेऊन जा आपल्या जब तू हृदयात. खुदा के घर पर जाता है तो दिल में खुशी लेकर जा। आणि जेव्हा तू देवाच्या घरात चालला तेव्हा आपल्या हृदयामध्ये तू हर्ष अपने आनंद पैर घेऊन को जा. संभाल आपल्या पायाला और सांभाळ अपने दिल में खुशी भर कर लेकर आणि आपल्या जाना। हृदयात आनंद हर्ष भरून प्रेज द लॉर्ड। हालेलुया. ना खुशी से मत जा, आणि दुःख रीतीने घेऊन जबरदस्ती से मत जा, जबरदस्तीने जाऊ नको. दबाव से मत जा, दबावाने जाऊ किसी नको. के फोन करने से मत जा, कोणाच्या फोन करण्याने जाऊ नको. किसी के डर और भय से मत जा। कोणाच्या भयाने भीतीने जाऊ नको. तो तू कैसे जा? तर तू कसा जा. खुशी से जा, आनंदाने जा. अपना दिल खुशी से भर कर जा। आणि आपलं हृदय हर्षाने भरून घे. ये खुदा का पहला कायदा और कानून आणि है हा पहिला देवाचा नियम आणि कायदा कि आहे. जब तू खुदा के घर में जाता है तो अपने कदम संभाल कर रख, जेव्हा तू देवाच्या मंदिरात जातोस तेव्हा आपले पाय सांभाळून तू और जब खुदा की तू सेवा करता है तो खुशी से कर। आणि जेव्हा तू देवाची सेवा करतोस तेव्हा तू आनंदाने हर्षाने कर. इस रीति से तू खुदा के घर को जा, आणि अशा रीतीने तू देवाच्या घरी जा. किसी को खुश करने के लिए मत जा। आणि कुणाला आनंदित खुश होय करण्यासाठी मैं जाऊ खुदा के घर को जाऊंगा, नको. आणि होय मी देवाच्या घरी जाईन. मेरी मर्जी है मैं खुदा के घर को जाऊंगा, आणि माझी इच्छा आहे की मी देवाच्या घरी मुझे जाईन. खुदा की सेवा करने में आनंद है। आणि मला देवाची सेवा करण्यामध्ये आनंद आहे. प्रेज द लॉर्ड। मैं खुदा की आराधना आनंद से करूंगा। आणि मी देवाची आराधना
आराधना ही आनंदाने प्रेज करेल. द लॉर्ड, हालेलुया. 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 तो सेहरा मिलेगा, आणि तर मुकुट तो पुरस्कार मिलेगा. तर पुरस्कार मिळेल. प्रेज द लॉर्ड. दबाव से आ रहे हो, आणि दबावाने येत आहे, जबरदस्ती से आ रहे जबरदस्तीने हो, येत आहे. मजबूरी से आ रहे आणि हो, यावं लागतं किसी म्हणून के येत आहे. फोन करने से आ रहे फोन हो, करण्याने येत आहे. पुरस्कार बिल्कुल भी नहीं मिलेगा. आणि तो पुरस्कार अजिबात मिळणार नाही. कुछ लोग कहते हैं हमको आमंत्रण नहीं मिला आने का. आणि काही लोक म्हणतात आम्हाला इन्व्हिटेशन आमंत्रण नाही मिळाले यायचं. मैसेज नहीं डाला पास्टर दादा ने. पास्टर दादांनी मैसेज चाहिए क्या तुमको? मेसेज पाहिजे का हाँ, इधर तुम्हाला? का मेरे शादी, दूसरी शादी की दावत दे रहा हूँ. आणि मी दुसऱ्या लग्नाची मी का तुम्हाला मेजवानी देतोय. आना है तो आओ, नहीं तो रास्ता पकड़ो. आणि यायचं तर या नाही तर रस्ता धरा. पर आना है तो खुशी से आओ, परंतु यायचं तर आनंदाने या. जबरदस्ती से नहीं, जबरदस्तीने नाही, दबाव से नहीं, दबावाने नाही, मजबूरी से नहीं, मजबुरीने नाही, आना पड़ रहा है इसलिए नहीं. यावं लागते म्हणून नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये खुदा का पहला कायदा कानून आप दिमाग में डालकर, आणि हा पहिला देवाचा नियम आणि कायदा आणि कानून जो आहे तो डोक्यात टाकून ठेवा. तब जाकर तुमको पुरस्कार मिलेगा, तेव्हा जाऊन तुम्हाला बक्षीस मिळेल, सहरा मिलेगा. मुकुट मिळेल. जब तू खुदा के घर में जाता है तो जेव्हा तू देवाच्या मंदिरात जातो सबसे तेव्हा. पहले अपने कदमों की निगरानी कर. आणि सर्वात पहिले आपल्या पायांचं तू पायांना सांभाळ आणि त्याला तू लक्ष ठेव त्याच्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और उसी के साथ साथ पहला नियम, परंतु त्याच्यासोबतचा पहिला नियम खुशी से खुदा के घर में जा. आनंदाने हर्षाने देवाच्या मंदिरात जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 खुशी से जा. आनंदाने जा. कैसे जा? कसं जा? अपना दिल खुशी से, आपलं हृदय हर्षाने, मतलब तू घर पर ही है, म्हणजे तू घरातच आहे, तू घर पर ही है, घरातच आहे. और तू आणि तू आराधना के लिए निकल पड़ रहा आणि है, तू आराधनेसाठी निघालास, खुदा के मंदिर में जाने पड़ रहा देवाच्या है, मंदिरात तू पर दिल चाललास. में खुशी नहीं, परंतु हृदयात आनंद नाही. दिल में हृदयात मत जाओ. जाऊ नका. दिल में खुशी नहीं तो मत जाओ. आणि जो हृदयामध्ये आनंद नाही तर दिल जाऊ में नका. मजबूरी है तो मत जाओ. आणि जो हृदयात जर मजबुरी आहे तर जाऊ दिल में नका. दुख है तो मत जाओ. हृदयात दुःख आहे तर जाऊ दिल में नका. किसी का भय है, आणि हृदयात कोणासाठी भय इंसान आहे, का भय, मनुष्याचं तो भय, मत जाना. तर जाऊ नका. पर अगर खुशी है परंतु जर तो आनंद अपने आहे कदमों को वहां से लेकर यहाँ तक आना. तर तुमचे पाय जे आहे ते तिथून इथं घेऊन और या. मैं लिख कर देता आणि हूँ, लिहून देतो प्रभु मी. का वचन है, प्रभूचं वचन आहे. वचन है, प्रभूचं वचन आहे. सहरा मिलेगा, मुकुट मिळेल, सहरा मिलेगा, मुकुट मिळेल, पुरस्कार मिलेगा. बक्षीस मिळेल. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अगर दंगल में मुकाबला करने वाला योद्धा बकायदा मुकाबला लड़ता नहीं तो उसको सहरा नहीं मिलता. आणि त्या मल्लयुद्धामध्ये जर तो लढणारा योद्धा जर तो नियमाने युद्ध लढत नाही तर त्याला मुकुट मिळत नाही. ओ ढोंगी रीति से मत जाओ, आणि ढोंगी रीतीने जाऊ नका. पाखंडी रीति से मत जाओ, पाखंडी रीतीने जाऊ नका. बनावटी तौर से मत जाओ. आणि बनावटी रीतीने जाऊ नका. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. इधर आने से हमको बहुत आनंद मिलता है, ऐसा चेहरा लगाकर मत आओ. आणि इथे येण्याने आम्हाला खूप आनंद मिळतो. तुम्हारा असं चेहरा कोणाला मैं नाही. देख सकता हूँ. आणि तुमचं चेहरा मी पाहू शकतो. तुम्हारे दिल में कितनी खुशी है खुदा देखता आणि है. तुमच्या हृदयात किती आनंद आहे देव तुम्हाला प्रेज पाहतो. द लॉर्ड. इसलिए दिल में खुशी भरकर लेकर आणि आना. मग हृदयामध्ये हर्ष घेऊन या चेहरे पर अपने आप को खुशी आ आणि जाए. लगेच ते तोंडावर दिसून येईल. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. हालेलुया. ये Hallelujah. पहला कायदा है, कानून है खुदा का. जब तू खुदा के घर को जाता है तो खुशी से जा. आणि हा पहिला नियम आणि कायदा आहे की जेव्हा तू देवाच्या मंदिरात जातो तेव्हा तू हर्षाने आनंदाने जा. दूसरा कायदा, दुसरा नियम उसी वचन में दूसरा भाग पढ़ना है. आणि त्याच वचनात दुसरा भाग वाचायचा आहे. पढ़िए. जय जयकार के साथ उसके सम्मुख आओ. होय. जरा जोर में पढ़ेंगे सिस्टर. पढ़ो. जय जयकार के साथ उसके सम्मुख आओ. जय जयकार के साथ उसके सम्मुख आओ. मराठी में पढ़िए. गायन करीत त्याच्या समोर या. हाँ, मेरे बाइबल में लिखा है गाते हुए उसके हुजूर में हाजिर हो. आणि गात असताना त्याच्या उपस्थितीत तुम्ही स्वतः उपस्थित व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उसके हुजूरी में हाजिर हो जाए. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही कैसे? उपस्थित व्हा. कसं कैसे? कसं पहला, पहिलं. जब तू खुदा के घर को जाए तो संजीदगी से जाना. आणि जेव्हा तू देवाच्या घरी जाईल तेव्हा तू सांभाळून जा. पैर संभाल, आणि पाय सांभाळून जा. अपने पैरों की निगरानी आणि कर. आपल्या पायांची निगराणी दूसरा, कर. दुसरं क्षमा करे, वही में पहला, आणि त्याच्यात उसी में पहला त्याच्यातच पहिला. दिल में खुशी लेकर जाना. आणि हृदयात हर्ष घेऊन अब जा. तीसरा कायदा है आणि तिसरा कायदा आहे गाते हुए जाना. इथे गात जा. इधर आकर गाना नहीं, इथे येऊन गाऊ नका. इधर आकर गाना नहीं. जब तू घर से निकल रहा है, जेव्हा तू घरातनं निघतोस कैसे गाना? कसं गा इधर आकर ना. इथे फिर येऊन. किधर से? कुठून किधर से? कुठून किधर से? निकलते ही. करते क्या? करता का एक भी नहीं. एक पण नाही मुझे छोड़. मला सोडून.
क्यों मिकी? हाँ नहीं, मैं करता हूँ क्या? ये तो अभी जुम्मा जुम्मा आ रहा है, पर उसको भी मालूम है दादा कैसे आता है. तो आता येतो, परंतु दादा कसं करतो त्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. कैसे आना? कसं यायचं? गाते हुए आना. गायन करत आप कह सकते हैं कि दादा दुनिया के लोग भी तो गाते हैं. आणि तुम्ही म्हणाल की दादा दुनियाची जगातले लोक पण गातात की, दुनिया के लोग भी गाते हैं. आणि जगातले लोक पण गातात. होय खुदा के लोग. होय देवाचे लोक. मैं आपके साथ सहमत हूँ. मी तुमच्या संगती सहमत आहे. दुनिया के लोग गाना गाते हैं. आणि जगातले लोक गीते गातात. कौन से? कुठले? सिनेमा के गाने गाते आणि हैं. पिक्चरचे गाणे गातात. इनकी बेटी को मैं उस दिन से बोल रहा हूँ, फिर भी सिनेमा के गाना मोबाइल पर अभी भी है. आणि त्यांच्या मुलीला आतापर्यंत सांगत आहे मी मोबाईलवर होय पिक्चरचं गाणे गाना गाते हैं. कौन से? होय गाणं गातो. कुठले? सिनेमा के गाने. पिक्चरचे गाणे. कोई गाते हैं कुणी गातात मरा हुआ गाना. मेलेलं गाणं. कोई गाते हैं अपने दुखों का गाना. आपल्या दुःखांचं गाणं. कोई गाते हैं गम उठाने के लिए मैं जी रहा हूँ. आणि दुख को उठाने दुःख का भी जगत उचलण्यासाठी मी है. जगत आहे. कोई गम में गा रहा है. आणि कुणी दुःखात गात. कोई गर्लफ्रेंड छूटने की वजह से गा रहा है. आणि कुणी प्रेयसी सुटली म्हणून कोई गातात. बॉयफ्रेंड ने धोखा देने से गा रहा है. आणि कुणी प्रियकर सुटला धोका कौन दिल्याने कौन अपने गातात. परेशानियों का गीत गा रहा है. आणि कुणी आपल्या दुखण्यांचं रडगाणं कौन गातं. अपने कष्टों का गीत गा रहा कुणी है. आपल्या कष्टांचं गीत और गात. कोई तो ऐसे है आणि कुणी तर असे आहेत पीठ पीछे जाकर पाठीमागे जाऊन अच्छे लोगों की बुराई करने का गीत गा रहा है. आणि चांगल्या लोकांचं वाईट करण्याचं और गीत कोई गात गा आहे. रहा है आणि कोणी गात आहे लुट गया मैं, लुट गया मैं, लुट गया लुटलो मी मैं. लुटलो मी लुटलो मी. और कोई गा रहा है कोणी गात आहे कोई नहीं मेरा, कोई नहीं मेरा, कोई नहीं मेरा. कुणी नाही माझं कुणी नाही माझं कुणी नाही माझं. ओ ये गीत गा रहे आणि हैं. हे गीते पर गात जब तू आहे. खुदा के घर को जाता है परंतु जेव्हा तो तू पहला देवाच्या घरी कायदा यह है कि तू अपने पैरों की निगरानी कर, संजीदगी से कदम आणि रखना. पहिला कानून नियम हा आहे की तू पहिला पाय आपला सांभाळून टाक आणि सांभाळून रित्या तू आपल्या त्या और मंदिरात जा. उसी के साथ पहला यह है कि दिल में खुशी लेकर जाना. आणि त्याच्या सोबतच पहिला हे आहे की तुम्ही त्या हर्षाने आनंद ठेवून हृदयात जा. दिल में खुशी लेकर जाना, दबाव से नहीं, आणि दबावात नाही, जबरदस्ती से जबरदस्ती नहीं, नहीं. किसने बुलाया इसलिए नहीं. मैं आनंदित हूँ क्योंकि प्रभु को मैं आज मिलने जा रहा हूँ. मी आनंदित आहे कारण मी प्रभूला भेटायला चाललो. Praise the Lord. मेरे प्रभु को मैं मिलने जा रहा आणि हूँ. माझ्या प्रभूला मी भेटायला चाललो. जिसने मेरे लिए जान दी उसको मैं मिलने जा रहा आणि ज्यांनी हूँ. माझ्यासाठी जीव ऐसा दिला, दिल त्याला में मी भेटायला आनंद चाललो. भरकर आना. आणि असा आनंद हृदयात दूसरा भरतो. कायदा दुसरा कायदा गाते हुए जाना. गीते गायन करत Praise the चालत. Lord. हालेलुया. दुनिया की तरह जगासारखं बुड़बुड़ाने के गाने मत गाओ. आणि गुडगुडासारखी गाणी गुड़गुड़ाने के गाने मत गाओ. गुडगुडाचे गाणे गाऊ नका. आप किसी के घर पर जाइए. तुम्ही कुणाच्या घरी जा. आप किसी के घर पर कुणाच्या जाइए. घरी जा. किसी के भी घर पर यहाँ बैठे हुए. इथं बसलेल्या आप सिद्धार्थ ब्रदर के घर जाओ, सिद्धार्थच्या घरी खुशबू जा. सिस्टर के घर जाओ, सिस्टरच्या घरी इनके जा. घर पर जाओ इनच्या घरी जाओ. या इनके घर पर इनच्या घरी जाओ जाओ. और जाकर आणि कुड़कुड़ाने वाले गीत गाओ. आणि कुरकुर करणारे कुड़कुड़ गीत गाओ. कुड़कुड़ 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 कुरकुर या बुड़बुड़ाने वाले गीत गाओ बुडबुडणारे गीत गावा या फिर किंवा मग रोने वाले गीत गाओ. किंवा मग रडणारे गीत गावा. मर गया रे, मर गया रे, मर गया रे गीत गाओ. मेलो रे लुट गया रे, लुट गया रे, लुट गया रे गीत गाओ. आणि लुटलो रे लुटलो. अरे मेरा कोई नहीं रे, कोई नहीं रे, कोई नहीं आणि रे. माझं कोणी नाही रे कोणी ये नाही, गीत कोणी गाओ नाही रे, हे गीत या गावा. पीठ पीछे जाकर किंवा मग पाठीमागे जाऊन किसी की बुराई के गीत गाओ. कोणाचे वाईटपणाचे गीत चुगली के गीत गाओ. चुगलीचे गीत गावा. निंदा के गीत गाओ. निंदेचे गीत गावा. वो परिवार वाले हैं, या कुटुंबातले आप लोगों से नाखुश हो जाएंगे. तुमच्याकडनं ते दुखित होतील. बोलेंगे म्हणतील हाथ जोड़ते हैं, हात जोडतो दोबारा हमारे घर पर मत आओ. परत आमच्या घरी येऊ क्या नका. बोलेंगे? काय म्हणतील दोबारा हमारे घर पर परत आमच्या घरी मत आओ. येऊ नका. Praise the Lord. पर जब तू खुदा के घर को जाता है परंतु जेव्हा तू घर एक अलग किस्म का गीत गाते हुए जाना. एक वेगळ्या प्रकारचं जब तू गीत घर से गायचं. निकलता है, निकलती है, उधर से ही शुरुआत करना. आणि जेव्हा तू घरात निघतोस तेव्हा तिथूनच सुरुवात दाऊद ने कर. कहा जब किसी ने मुझसे कहा आओ प्रभु के घर को चले, मेरा दिल आनंदित हो गया. दावीद असं म्हणतो की त्याचा अनुभव म्हणतो की मला कोणीतरी म्हणले की देवाच्या घरी आम्ही जायचं तर हे ऐकूनच माझं हृदय आनंदाने हर्षाने भरलं. आनंद से भर गया. हर्षाने भरलं. किसी ने मुझसे कहा कि आओ आणि कुणीतरी मला म्हणले आओ या हम खुदा के घर को चले, आम्ही देवाच्या घरी जाऊया. मेरा दिल आनंदित हो गया. माझं हृदय आनंदित Praise झालं. the Lord. हालेलुया. हालेलुया. खुशी से
से भरकर आओ, आणि हर्षाने भरून गीत जा. गाते हुए गीते आओ। गात या. एक अलग प्रकार का गीत है, एक वेगळ्या एक प्रकारचं अलग गीत प्रकार आहे. का गीत गाते हुए आणि आओ। वेगळ्या प्रकारचं गीत जब गात घर या. से निकलो वो गीत गाते हुए आओ। आणि जेव्हा घरातून निघतो इधर तेव्हा आकर तो गात या. गाते भी नहीं, आणि ते नुसतं गातच नाही. बोलना पड़ता है आमीन बोलो, धन्यवाद बोलो, होय बोलो। आणि आमीन बोला, धन्यवाद बोला, होय बोला, बोलावं लागतं. बाइबल का कायदा ये कहता है जब तू घर से निकलता है, निकलती है, आणि जेव्हा बायबलचा नियम असं म्हणतो की जेव्हा तू घरातनं निघतोस तो एक अलग किस्म का गीत गाते हुए खुदा के घर में आओ। एक वेगळ्या प्रकारचं गीत गातच तू देवाच्या घरात ये. क्या है वो गीत? काय आहे ते गीत? हम पढ़ेंगे, आम्ही वाचूया. उसी का 4था वचन पढ़ेंगे। याचं 4थं वचन वाचूया. उसके फाटकों से हाँ। धन्यवाद हाँ। और उसके आंगनों में हाँ। स्तुति करते हुए प्रवेश करो। बस इधर देखिए क्या लिखा है, काय लिहिलेलं आहे? क्या लिखा काय है? लिहिले? शुक्र गुजार करते हुए, उपकार स्तुती करीत शुक्र गुजार करते हुए उसके फाटकों में आ, आणि उपकार स्तुती करत त्याच्या दारात ये. स्तुति करते हुए उसके बारगाहों में प्रवेश कर। त्याच्या फाटकांमध्ये ये प्रवेश कर. तीसरा कायदा है। हा तिसरा नियम आहे. शुक्र गुजार करते हुए आणि उपकार स्तुती करत फाटक का एंट्री किया तो शुक्र गुजार करो, धन्यवाद प्रभु, आणि त्या दारात तेरे फाटकों में मैंने प्रवेश किया है। फाटका तुझ्या दारात मी पोहोचलो. और यहाँ उसकी स्तुति करते करते अंदर आना। आणि या ठिकाणी त्याची स्तुती करत करत आत या. Praise the Lord। हालेलुया. आने के साथ मैंने आपको क्या बोला राजगुरु सिस्टर? येत आहे का मी काय बोललो राजगुरु सिस्टर? आने के साथ मैंने क्या बोला आपको राजगुरु आणि सिस्टर? आल्यानंतर लगेच काय बोललो राजगुरु सिस्टर तुम्हाला? काय कसे आहात? ठीक आहे हे बोललो। काय कसे आहात? ठीक आहे हे बोललो. Praise the Lord। हालेलुया. Praise the Lord। हालेलुया. शुक्र गुजारी करते उसके फाटकों में प्रवेश कर, आणि उपकार स्तुती करत त्याच्या अंगणात त्याच्या द्वारात तुम्ही प्रवेश करा. और स्तुति करते हुए उसके बारगाहों में तू आ। आणि स्तुती करत त्याच्या अंगणामध्ये प्रवेश ये करा. तीसरा कायदा और कानून है। आणि हा तिसरा नियम आणि कायदा आहे. Praise the Lord। हालेलुया. हालेलुया। मराठी में भी पढ़िए, मराठी में भी पढ़िए। उपकार स्तुती करीत त्याच्या द्वारात होय. आणि स्तवन करीत होय. त्याच्या अंगणात प्रवेश कर. तो Praise the Lord। कौन से गीत गाना? उपकार स्तुतीचे. कौन से गीत गाना? बोलो धन्यवाद तात्व गीत। धन्यवादाचं गीत. कौन सा गीत गाना? धन्यवाद का गीत गाते हुए उसके फाटकों में आ, आणि धन्यवादाचं गीत गाऊन त्याच्या अंगणात प्रवेश करा. स्तुति करते हुए उसके अंदर प्रवेश कर। आणि स्तुती करत त्याच्या अंगणात प्रवेश करा. कौन से गीत गा तू? पुन्हा कुठले गीत खुदा गा? के तारीफ के गीत गा। देवाच्या गौरवाचे गीत गा. खुदा प्रशंसेचे. खुदा के तारीफ के गीत गा, आणि देवाच्या प्रशंसेचे गीत खुदा गा. के महिमा के गीत गा, देवाच्या गौरवाचे गीत खुदा गा. के बड़ाई के गीत गा। आणि देवाचे उंच करण्याचे गीत गा. ये गीत गाते हुए तू अंदर आना। आणि हे गीत गात तू पर ये आहे. कहाँ से शुरुआत होनी है? परंतु हे कुठून सुरुवात व्हायची? कहाँ से शुरुआत होनी है? सुरुवात व्हायची. रानी वेरी गुड बेटा। Praise the Lord। Hallelujah। किधर से शुरुआत होनी है? कुठून सुरुवात व्हायची? हम चाललो बर का देवाला, चाललो देवाला, चाललो बर का देवाला देवाला देवाला। इतनी व्यर्थ बातें चलती रहती है। एवढं व्यर्थ बोलणं जब तू चालेल. घर से निकलती तो म्हणजे तू घरात निघतेस तर कैसे कसं? शुक्रगुजारी के गीत गाते हुए निकल, उपकार स्तुतीचे गीत गात तू निघ. तारीफ के गीत गाते हुए निकल, प्रशंसेचे गीत गात. बड़ाई के गीत गाते हुए निकल, उंचवण्याचे गीत खुदा के गात. महिमा के गीत गाते हुए देवाच्या निकल। गौरवाचे गीत गात निघ. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. कुड़कुड़ाने वाले गीत गाना बंद करो, आणि कुरकुर करणारे गीत गाणं बंद करा. बुड़बुड़ाने वाले गीत गाना बंद करो, कुरकुरणारे गीत गाणं बंद करा. रोने वाले गीत गाना बंद करो, रडणारे गीत गाणं बंद करा. मर गया गीत गाना बंद करो, मेलो मेलो गीत गाणं बंद मुझे करा. कोई नहीं मैं अकेला हूँ ये गाना बंद करो। मला कोणी नाही, मला कोणी नाही. पर जो कायदा है खुदा का वो यह है परंतु देवाचा कि नियम आहे तो आहे धन्यवाद देते हुए तू उसके फाटकों में आ की धन्यवाद देत तुम्ही त्याच्या फाटकामध्ये प्रवेश और करा. स्तुति करते हुए उसके बारगाहों में तू शामिल हो जा। आणि स्तुती करत त्याच्या अंगणामध्ये तू प्रवेश कर. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तब तुझे पुरस्कार मिलेगा। तेव्हा तुला जाऊन पुरस्कार बक्षीस मिळेल. क्या क्या सीखा आपने एलिशिबा सिस्टर, काय काय शिकलं एलिझाबेथ सिस्टर? शालोन? काय शिकतो बेटा, क्या सीख रहे बोलो, खड़ा हो जाओ बेटा, खड़ा होकर बोलो। प्रभु के घर को आने के पहले ही आनंदित हो जाओ वेरी गुड। और कुड़कुड़ाते हुए मत आओ। हाँ, और धन्यवाद देश देता वेरी गुड। और
रोना धोना सब छोड़ देगा। हाँ और मर गया हाँ, वो भी छोड़ देगा। हाँ और जिंदा है ऐसा नहीं। Praise the Lord. मैं जिंदा हूँ यीशु, हाँ। इसके लिए आराधना। धन्यवाद, इसलिए धन्यवाद, आणि याच्यासाठी इसलिए धन्यवाद दो। याच्यासाठी धन्यवाद द्या. नहीं तो तुम्हारे जैसे कितने लाखों लोग रात को ही मर गए, मर गए. कितीतरी लोक आहेत जे लाखो ते मेले. पर मैं जिंदा हूँ प्रभु धन्यवाद, या तू देवा मी जिवंत आहे देवा जिंदा हूँ खुदा धन्यवाद। जिवंत आहे देवा धन्यवाद. इसलिए मैं बड़े खुशी से तेरे बारगाहों में, तेरे आंगनों में, तेरे घर में आ रही हूँ। आणि म्हणूनच मी एवढा आनंदाने तुझ्या राजांगणामध्ये तुझ्या अंगणामध्ये मी प्रवेश करत आहे. Praise येत the आहे. Lord. गाते हुए आ, गीत गात या शुक्रगुजारी के गीत गा। आणि उपकार स्तुतीचे धन्यवादाचे गीत गात Praise या. the Lord. तारीफ के गीत गा, प्रशंसेचे गीत गा गम के गीत मत गाओ। आणि त्या दुःखाचे गीत गाऊ नका. मेरा पति गया, माझा नवरा मेरा गेला, पत्नी गया, माझी बायको गेली, मेरे बच्चे गए, माझे लेकरं मेरे गेले, बच्चे ऐसे, माझी लेकरं या अशी, ऐसे है, अशी वो आहे, वैसे तशी है, आहे. ऐसा चल रहा है। असंच चाललंय. शुक्रगुजारी करते हैं, आणि उपकार स्तुती करत प्रभु की तारीफ करते हैं, देवाची प्रशंसा प्रभु की करत बड़ाई करते देवाला हैं, उंचवत यीशु की महिमा करते देवाचा हैं। गौरव करत तुम गाते हुए इधर आना। आणि गात येत असताना इथं या. Praise the Lord. Hallelujah. 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 अपने सवालात लेकर यहाँ मत आओ। आणि आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी जब आप नका. शुक्रगुजारी करते हुए आओगे, जेव्हा तुम्ही उपकार स्तुती सुनो, धन्यवाद करत येतात, जब आप शुक्रगुजारी करते हुए, इधर सुनना बेटा, बाहर नहीं, बाहर नहीं, लैट्रिन में करवाना, लैट्रिन में करवाना। हमने पूरा धोया है, हम लोग को यहाँ से हटा देंगे। प्लीज प्लीज विनंती करता हूँ हाथ जोड़कर। उस दिन हम लोगों ने पूरा साफ किया, धो दिया। प्लीज यहाँ ऐसा बाहर मत करो, टॉयलेट बाथरूम में आप उधर कीजिए। अपने सवालात लेकर मत आना, आणि आपले प्रश्न घेऊन येऊ नका. अपने दुखों को लेकर मत आपल्या आना, दुःखांना घेऊन अपने येऊ नका. परेशानियों को लेकर मत आना। त्रासांना घेऊन येऊ नका. Praise the Lord. Hallelujah. तब जब तू खुदा के घर को जाता है तो परंतु जेव्हा तुम्ही देवाच्या घरी जाता तेव्हा अपने पैरों की निगरानी कर, आणि आपल्या पायांना सांभाळ पैरों की निगरानी कर, अपने पायांना संभाळ. संजीदगी से खुदा के घर पर कदम रख, आणि सावधानरीत्या तो देवाच्या अपने मंदिरात दिल पाय में ठेव. खुशी भरकर लेकर आणि आ, आपल्या हृदयामध्ये हर्ष आनंद भरून ठेव. गाते हुए आ। गीत गाती या. कौन सा गाना? कुठलं गीत गायचं? खुदा को धन्यवाद का गीत गाना, देवाला धन्यवादाची खुदा गीत के गायची. महिमा के गीत गाना, देवाला गौरवाची खुदा गीत के गायची. तारीफ के गीत गाना, देवाला प्रशंसाची खुदा गीत को गायची. ऊंचा उठाने के गीत गाना। देवाला उंच उचलायची गीत Praise the गायची. Lord. Praise the Lord. Hallelujah. ऐ खुदा के लोगों, मुझको मालूम नहीं कि आप कितने सालों से खुदा की आराधना कर रहे हो, आणि हे देवाचे लोक, मला माहित नाही तुम्ही देवाची आराधना किती वर्षापासून कितने करता आहात. सालों से आप बाइबल पढ़ रहे हो, किती वर्षापासून तुम्ही कितने बायबल सालों से वाचताय. आप दुआ कर रहे हो, किती वर्षापासून तुम्ही कितने सालों से आपने प्रार्थना गरीबों को खाना खिलाया, आणि किती वर्षापासून तुम्ही गरिबांना खाऊ कितने घातलंय. सालों से आपने अच्छे और नेक काम किए। आणि किती वर्षापासून तुम्ही चांगली आणि चांगली कृत्य केली. पर सवाल आज मैं आपसे ये पूछना मांगता हूँ, परंतु तुम्हाला हा प्रश्न मी विचारू इच्छितो. कि अगर आज आसमान का खुदा प्रभु यीशु आसमान में बैठ करके, आणि जर स्वर्गातला देव जर स्वर्गात बसून, आसमान का खुदा प्रभु यीशु आसमान में बैठ करके आणि स्वर्गातील देव जो प्रभू येशू तो स्वर्गात बसून अगर आपको देखता होगा तुम्हाला बघत असेल, ये किस तरह से मेरे घर में जा रहे आणि हैं, हे कुठल्या पद्धतीने माझ्या घरात चालले, तो क्या वो खुश होगा? क्या तर तो आनंदित होईल काय? होगा? क्या? होईल काय? Praise the Lord. क्योंकि वो बैठा देख रहा है कारण तो बसून पाहत आहे तुम्हारे आने के तरीके को, तुम्हारे जाने के तरीके को, तुमच्या यायच्या पद्धतीला आणि तुमच्या जायच्या तुम्हारे पद्धतीला, उठने के तरीके को, तुम्हारे बैठने के तुमच्या तरीके उठण्याच्या पद्धतीला, तुमच्या बसण्याच्या को। पद्धतीला. तू संजीदगी से आता है या बेसंजीदगी से आता आणि तू है? सांभाळून एक व्यवस्थितरित्या येतोस का बेशिस्त बेशिस्तरित्याने येतोस? Praise the Lord. तू कैसा बैठ रहा है, तू कसा तू बसत आहे? कैसे गा रहा है, तू कसं गातोय? तेरा ध्यान किधर है, तुझं लक्ष कुठे ये आहे? सब प्रभु देख रहा हे है। सर्व देव पाहत आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 इधर तो आप मेरी बुराई करके निकल आणि जाओगे, इथे तर तुम्ही माझं वाईट माझ्याबद्दल वाईट बोलून निघून और जाता. आसमान का खुदा के सामने बैठकर परंतु देवा त्या स्वर्गातील येशूच्या इस बुराई देवासमोर के साथ बसून उसके साथ बैठ नहीं पाओगे, आणि त्या वाईटाला घेऊन देवासमोर बसू शकत आणि नाही। वाईट बोलण्याला त्या वाईट गोष्टीला घेऊन तुम्ही देवासमोर बसू शकत नाही. Praise the Lord. वाइट लेकर तुम खुदा के सामने बैठ आणि नहीं ते वाईट सकते। घेऊन तुम्ही देवासमोर बसू शकत Praise the नाही. Lord. सीधा नरक में जाएंगे। सरळ नरकात जातात. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रभु के वचन को ताड़ना और प्रोत्साहन समझकर ले लो। आणि प्रभूच्या वचनाला
एक शिक्षा आणि एक सुधारणूक म्हणून घ्या. Praise the Lord. Hallelujah. 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 जबरदस्ती से मत आओ, जबरदस्तीने येऊ नका, मजबूरी से मत आओ, मजबुरीने येऊ नका, दबाव से मत आओ, आणि दबावाने येऊ किसी के नका, बुलाने से मत आओ, कोणाच्या बोलवण्याने येऊ कोई नका, तुमको इधर आमंत्रण देता नहीं. आणि कोणी तुम्हाला इथे आमंत्रण देत नाही. Praise the Lord. अपने मर्जी से आओ, आणि इथं तुमच्या स्वइच्छेने या, खुशी से आओ. आनंदाने या. Praise the Lord. Hallelujah. 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 इस कायदे और कानून से आओगे आणि ह्या नियमाने कायद्याने जर याल तो तुमको सहरा मिलेगा, तर तुम्हाला मुकुट मिळेल, तो तुमको पुरस्कार मिलेगा. तर तुम्हाला बक्षीस क्योंकि वो मिळेल. बैठा देख रहा है, कारण तो बसून पाहत वो आहे. बैठा तो बसून किसको? कुणाला? Praise the Lord. चलो पढ़ेंगे मरकुस का 12 अध्याय 41 वचन, आखिरी वचन बोलकर खत्म करवा. वाचूया मार्केचा 12 अध्याय 41 वचन. 12 अध्याय 41 वचन. मरकुस का 12 अध्याय 41 वचन मार्केचा 12 अध्याय 41 वचन. पढ़िएगा. वह मंदिर के हाँ. भंडार के सामने वह मंदिर के भंडार के सामने बैठा बैठकर देख रहा था। देख रहा था, बस हो गया, देख रहा था. आणि तो मंदिर के सामने बैठकर देख रहा आणि है. मंदिरासमोर तो बसून बघत आहे. यीशु येशू. आज वो आसमान से बैठा आपको देख रहा है. आणि तो स्वर्गातून तो बसून तो तुम्हाला पाहत आहे. जब आप खुदा के घर को जाते हो जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात जाता ना खुशी से जा रहे हो, आणि दुखाने जाता, मजबूरी से, मजबुरीने, दबाव से, दबावाने या किंवा दिल में खुशी भर कर ले. किंवा हृदयामध्ये आनंद Praise the भरून Lord. हालेलुया. संजीदगी से जा रहे हो, सांभाळूनरित्या सावधानरित्या चाला. शुक्रगुजारी के गीत गाते हुए, उपकार स्तुतीचे गीत गात चालला. प्रभु को महिमा देते हुए, प्रभूला गौरव दे, प्रभु को ऊंचा उठाते हुए. प्रभूला उंच अगर उचलता. ऐसा करते हुए आओगे, जर तुम्ही असं करत याल, लिख कर देता हूँ, लिहून देतो. लाभ होना ही होना है. लाभ व्हायचंय. Praise the Lord. पुरस्कार आपका है, पुरस्कार बक्षीस पुरस्कार तुमचं. आपका है. बक्षीस तुमचं. ये करते हुए आकर देखो, आणि हे करत ये. करके देखो, पहा आणि करून पहा. करके देखो. करून पहा. खाना जेवण पद्धत से बनाना, जेवण हे पद्धतरीत्या सामग्री से नहीं. सामग्रीने नाही. खाना अच्छा बनेगा. जेवण व्यवस्थित खुदा चांगलं के बनेल. घर में आने का पद्धत है. आणि देवाच्या घरात याची पद्धत इस आहे. पद्धत से आओ. या पद्धतीने या. आपके घर में प्रार्थना को बैठे इस पद्धत को आणि अपनाओ तुमच्या घरामध्ये प्रार्थनेला बसल्या ह्या पद्धतीने या. और बसा. देखो आणि पहा. पुरस्कार आपका है, आणि मग पहा प्रतिफळ सहरा तुमचं. आपको मिलेगा. मुकुट तुम्हाला मिळेल. हम सब लोग अपने सरों को झुकाकर प्रार्थना करेंगे कि खुदा मुझे ये तरीका सिखा, मुझे ये कायदा सिखा कि मैं इस कायदे और काम